जय माता दी. आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आता सध्याला गुप्त नवरात्री चालू आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि गुप्त नवरात्री काय असतात, गुप्त नवरात्रीची जी काही माहिती असेल त्याविषयी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. भरपूर लोकांनी तो पाहिलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी आता डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. आता झालं आहे काय की ह्या गुप्त नवरात्रीमध्ये असा एक मुहूर्त येतो की ज्यांना ह्या गुप्त नवरात्रीच्या साधना करता आलेल्या नाहीत, काही त्यांची कारणं असतील, किंवा जे ऑलरेडी साधना करतायत त्यांनी सुद्धा ही जी साधना आहे ती केली पाहिजे गुप्त नवरात्रीमध्ये एक तेवढा टायमिंग काढून. तर त्याविषयी आपण आता माहिती देणार आहे. आणि काही जणांचे तिथं प्रश्नसुद्धा आले होते की काही लेडीज आहेत की त्यांच्या काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना त्या गुप्त नवरात्रीमध्ये सेवा साधना करता आलेल्या नाहीत, किंवा जे काही असे सुद्धा व्यक्ती आहेत ज्यांच्या जॉबमुळं ह्याच्यामुळं त्यांना जे काही गुप्त नवरात्रीचे नियम आहेत ते फॉलो करता आलेले नाहीत, किंवा त्यांना त्या साधना करता आलेल्या नाहीत. मग त्यासाठी आणि जे ऑलरेडी असे भरपूर लोक आहेत जे हे साधना करत आहेत, कारण त्यांना माहीत नव्हतं की गुप्त नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची उपासना सेवा साधना करून आपण कुलदेवतेला, आपली जी कुलदेवी असेल कुलदेवता असेल त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो. हे त्यांना माहीत नव्हतं. पण आपला जो काही व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर भरपूर लोकांनी हे जे काही महापर्व आहे गुप्त नवरात्रीचं, आणि त्यातल्या त्यात आषाढी गुप्त नवरात्री आहे, तर याचं त्यांनी ह्या साधना केलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या अनुभूतीसुद्धा आलेल्या आहेत किंवा येत आहेत. तर कसं आहे की असा एक मी मुहूर्त ह्या गुप्त नवरात्रीमधला आहे की ज्या दिवशी तुम्ही एक साधना फक्त केल्यानंतर आता त्या साधनेचं फळ हे अनंत पटीने वाढणार आहे. त्या साधनेमध्ये तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. आता आपल्याला माहिती आहे की कलियुगाचा फेरा खूप मोठा चालू आहे. ह्या कलियुगामध्ये लोकांचं जे काही प्रगती आहे ते बघून जळत असतात. कुणी पुढं गेलेलं कुणाला आवडत नाही, किंवा जरी तुम्ही बाहेर कुठे जाणार असला तरी त्या ठिकाणी सुद्धा काही निगेटिव्हिटीज पाठीमागे येण्याच्या किंवा जे काही वाईट शक्ती आहेत त्यांचा प्रभाव पडण्याच्या खूप शक्यता असतात. त्याचबरोबर जे आपले कामधंदे नोकरी पाणी जास्त अशा ठिकाणी सुद्धा काही गोष्टी जे अनिष्ट आहेत त्या घडण्याच्या शक्यता असतात. आणि कुणी कुणाचं सांगू शकत नाही कुणाच्या मनात आपल्याविषयी काय चाललेलं आहे. तर मग ह्या गुप्त नवरात्रीमध्ये एक अशी साधना आहे की ती साधना केल्यानंतर निदान भगवतीची जी काही संरक्षक शक्ती आहे ती आपल्याला प्राप्त होते. एक असा पाठ आहे किंवा एक अशी साधना एक विशिष्ट पद्धतीने केल्यानंतर, कारण पद्धती माहीत नाहीत. आता हे जे काही दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे हा शक्तीचा खजाना आहे. ह्यातला प्रत्येक अक्षर ना अक्षर एक मंत्रमय स्वरूप आहे. साक्षात भगवती आहे दुर्गा सप्तशती म्हणजे. पण दुर्गा सप्तशती वाचण्याचे नियम जे असतात ते लोकांना माहीत नाही. सेवा म्हणून तर आपण कसं सुद्धा वाचू शकतो, पण एक विशिष्ट फळ त्यातून प्राप्त करून जर घेण्याची इच्छा असेल तर त्याची एक विधी असते, त्याचा एक नियम असतो. त्या नियमाने केल्यानंतरच त्याचा जे काही प्रभाव आहे तो 10 पटीने आपल्याला किंवा जास्तीत जास्त आपल्याला जाणवायला सुरुवात होतो. आपल्याला माहिती आहे दुर्गा सप्तशती ही कीलित आहे, म्हणजे शापित. कशामुळे शाप दिलेला आहेत आता ते दुर्गा सप्तशतीचा ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर व्हिडिओ तयार करू त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी सांगेलच. पण ज्यावेळेस कलियुग जवळ येत होतं त्यावेळेस कलियुगामध्ये ह्या दुर्गा सप्तशतीचा वापर वेगळ्या कारणांसाठी वाईट कारणासाठी होऊ नये म्हणून त्याच्यावरती काही प्रयोग केलेले आहेत आणि हा बंदिस्त केलेला आहे. मग ह्याला शाप विमोचन करावं लागतं, त्यासाठी वेगळे मंत्र आहे, त्याची एक वेगळी पद्धत आहे. त्या पद्धतीने जर आपण शाप विमोचन करून ह्या दुर्गा सप्तशतीचा जर पाठ केला तर त्याचं फळ जे आपली मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असतात. त्यानंतर आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करूयाच. पण सध्याला जे कोणी ह्या गुप्त नवरात्रीमध्ये साधना करतायत किंवा ज्यांना साधना जमलेल्या नाहीत आणि ज्यांना करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी ही एक छोटीशी सेवा घेऊन आलेलो आहे आईसाहेबांची. लगेचच आईसाहेबांच्या अनुभूतीसह जाणवायला सुरुवात होतील. जर आपल्या घरावरती कुणाची जर वाईट दृष्टी कुदृष्टी पडून जर काही जारण मारण वशीकरण स्तंभन उच्चाटन ह्यासारखे प्रयोग होत असतील तर ते प्रयोगसुद्धा होणार नाहीत. कारण एक असं सुरक्षा चक्र ह्या सेवेने ह्या साधनेने आपल्या घराच्या कडेने आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे आपले जे घरातले प्रत्येक सदस्य आहे त्याच्याकडेने तयार होईल. आणि एवढंच काय, ही साधना ज्यावेळेस आपण सुरू करणार जी मी पद्धत सांगणार त्या पद्धतीनेच, तर त्यानंतर आपल्या घरावरती जर ऑलरेडी जर ह्या काही क्रिया झालेल्या असतील तर त्या क्रियासुद्धा हळूहळू हळू नष्ट होतील. मग त्यासाठी आपण आज बोलणार आहे. आता प्रत्येक नवरात्रीमध्ये जो एक काळ येतो त्याला आपण म्हणतो दुर्गाष्टमी. प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण जे काही 4 नवरात्री येत असतात, गुप्त नवरात्री असतील, त्यानंतर शारदीय नवरात्री असेल, चैत्र नवरात्री असेल, ह्यामध्ये जी येणारी जी काही अष्टमी असते ही अष्टमी तिथीचा प्रभाव हा खूप पटीने वाढत असतो. मग ज्यांना कुणाला नवरात्रीमध्ये साधना करता आलेल्या नाहीत त्यांनी ह्या तिथीचा फायदा घ्यायचा आहे. आणि ज्यांनी साधना
चालू आहेत ज्यांच्या, जी सेवा आईसाहेबांची वेगवेगळ्या स्वरूपामध्ये करतात, त्यांनी सुद्धा ह्या जी काही अष्टमी तिथी आहे ह्याचा फायदा घ्यायचा. एक छोटीशी सेवा, एक साधना त्याच्यामध्ये जोडायची, ॲड करायची, कारण त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढणार आहे. मुळात भगवतीच्या विशेष कृपादृष्टीसह असं सांगितलं आहे की मृत्यूनंतर त्यांना शिवलोकही प्राप्त होतं, भगवतीचं लोक प्राप्त होतं. अशी ही साधना आहे. कलियुग चालू आहे. कलियुगाचा प्रभाव खूप चरम सीमेवरती पोहोचूपर्यंत खूप वाईट वाईट गोष्टी घडणार आहेत. मग ह्या कलियुगाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा आईसाहेबांना शरण गेलं पाहिजे. आणि आईसाहेबांना शरण जाऊन ह्या आईसाहेबांची ज्या पद्धतीने आपल्याला सेवा साधना करता येतील आणि सात्विक पद्धतीने, माझा मार्ग हा सात्विकतेचा आहे. सात्विक पद्धतीने आईसाहेब सात्विक पद्धतीने तेवढ्याच प्रसन्न होतात. त्याच्या आता ते काय जे पद्धती आहेत आईसाहेबांच्या, जे काही बाकीचे बोलतात त्याच्यावरती आपण नंतर बोलूयाच. पण सध्याला आपला जो मेन विषय आहे त्याच्याकडेच आपण, त्याच्यावरतीच आपण बोलूयात. माझा स्वतःचा भगवतीविषयी जी काही आपली भक्ती आहे, समर्पक भाव आहे, हा सात्विक ठेवायचा, ही माझं स्वतःचं मत आहे. तर मग ह्या नवरात्रीमध्ये, गुप्त नवरात्रीमध्ये जे कोणी ऑलरेडी साधना करतायत किंवा ज्यांनी साधना केलेल्या नाहीत काही कारणामुळे, त्यांच्या प्रॉब्लेम्समुळं, तर त्यांनी जे काही येणारी 21 तारखेची जी रात्र आहे, आपण तिला अष्टमी तिथी म्हणतोय, दुर्गाष्टमी तिथी, ह्या अष्टमी तिथीला ही सेवा करा, उचलायची. आणि ह्या सेवेच्या माध्यमातून त्यांचे जे काही भगवतीचं तेवढंच त्यांना कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे, जेवढा ह्या ज्यांनी नवरात्री केलेल्या आहेत, नवरात्रीमध्ये जे साधना करतायत त्यांना जसं आहे तसंच. मग ह्याच्यामध्ये मुळामध्ये त्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी झालं तर उपवास करायचा आहे. उपवास करायचा पूर्ण तो दिवस, पूर्ण रात्र, दुसऱ्या दिवशीच उपवास सोडण्याचा प्रयत्न करायचा. सात्विक अन्न खाण्याचं, सात्विक अन्न म्हणजे फलाहार करायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त. आणि ही जी दुर्गा सप्तशती आहे, ही दुर्गा सप्तशती हवी आपल्यासाठी ह्या साधनेमध्ये खूप गरजेचे आहे. कारण दुर्गा सप्तशती हे महाप्रचंड भगवतीचं स्वरूप असणारच हे ग्रंथ आहे. ह्याच्याविषयी आपण नंतर एक व्हिडिओ आपण तयार करू. पण जे मेन विषय आहे हे त्याच्यावरती आपण बोलूयात. तर कसं आहे, हे जे नियमसुद्धा खूप वेगवेगळे आहेत वाचण्यासाठी. सेवा म्हणून तर आपण कसं सुद्धा वाचू शकतो, पण जो काही साधना म्हणून जर वाचायचं म्हणलं तर ते नियम फॉलो करून जर वाचलं तर त्याचा प्रभाव हा अनंत पटीने वाढतो. कारण ही जी पद्धत, विशिष्ट पद्धत आहे ती मी नंतर सांगेलच. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यांना कुणालाही सेवा साधना जमलेली नाहीत, त्यांनी 21 तारखेची जी रात्र आहे त्या रात्रीमध्ये ही साधना आपल्याला करायची. मग ह्याच्यामध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, मुळामध्ये आपली कुलदेवता, प्रत्येकाची कुलदेवता वेगवेगळी. असं नाही की दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तो फक्त पर्टिक्युलर दुर्गादेवीसाठी, असं नाही. या दुर्गा सप्तशती ग्रंथ हे असा ग्रंथ आहे जी आपली भगवती असेल, जी आपली प्रिय इष्टदेवता असेल किंवा कुलदेवता असेल, त्या कुलदेवतेसाठी सुद्धा आपण ह्या दुर्गा सप्तशतीच्या माध्यमातून साधना करू शकतो. जी आपली आवडती देवता असेल ती ह्याने आपल्यावर प्रसन्न होते, तिची आपल्याला विशिष्ट अनुभूती यायला सुरुवात होते. प्रत्येकाची वेगवेगळी असते. कुणाची येडेश्वरी असेल, कुणाची काळोबाई असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, तर यमाई असेल. हा एक असा मार्ग आहे जो आपल्याला त्या भगवतीपर्यंत पोहोचवतो. तर ह्या अष्टमीला आपल्याला जी सेवा साधना उचलायची ती म्हणजे दुर्गाष्टमी ह्या ग्रंथामध्ये असलेलं अथदेव्या कवच म्हणून एक स्तोत्र आहे. महाशक्तिशाली स्तोत्र आहे हे. ह्या स्तोत्राचा महिमा खूप अगण्य आहे. आणि कलियुगाचा प्रभाव इतका बेकार आहे की त्यातून जर वाचायचं असेल तर भगवतीला शरण अशा माध्यमातून जाणं खूप गरजेचं आहे. ह्या अष्टमी तिथीला आपल्याला हे स्तोत्र जागृत करायचं आहे. सिद्ध करणं ही खूप पुढची गोष्ट आहे, पण जागृत करणं खूप गरजेचं आहे. जागृत झाल्यानंतर हळूहळू ती सिद्धीपर्यंत सुद्धा जातं, पण त्याची एक विशिष्ट लेवल असते, एक विशिष्ट पद्धत असते साधनेची. तर हे जे अथदेव्या कवच म्हणून जे कवच सांगितलेलं आहे, ते कवच आपल्याला त्या दिवशी ह्या कवचाची साधना करायची. मग कशी करायची, ही साधना करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये मुळामध्ये आपल्याला पाहिजे जी आपली कुलदेवी असेल किंवा जी तुमची इष्टदेवता असेल त्याचं प्रतिमा, त्याचा फोटो असणं गरजेचं आहे. देवाऱ्यामध्ये असतोच, आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यांच्याच घरी असतात, देवारा असतो सगळ्यांच्या घरी. त्यानंतर लाल फुलं त्या दिवशी पाहिजेत. लाल फुलांनंतर त्यानंतर पाहिजे आपल्याला एक मिठाई कोणती सुद्धा आणि 5 फळं. त्याच्यानंतर हळदी, कुंकुम, अक्षदा ह्या गोष्टी प्रत्येकाच्या घरी असतात, त्यामुळे काय त्याचा प्रश्न नाही. आपल्याला आसन लागणार आहे. आसन पण कसं पाहिजे, लाल कलरचं आसन पाहिजे. त्या आसनाविषयीचं आपण नंतर पर्टिक्युलर, लालच का, पांढरच का, नक्की ह्याच कलरचं का, ह्याच्याविषयी आपण नंतर व्हिडिओ तयार करूयाच. तर त्यानंतर ते आसन एक लागणार आहे.
आसनला नंतर हे जो ग्रंथ आहे हा ग्रंथ पाहिजे. हा ग्रंथ साक्षात भगवतीमय असल्यामुळे ह्या ग्रंथाला तेवढाच मान देणं गरजेचं आहे जेवढा आपण भगवतीला देतो, जेवढं मानतो. त्यामुळे साक्षात भगवती ही समजूनच या ग्रंथाशी आपण व्यवहार ठेवला पाहिजे. आणि त्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे, रात्री समय, कारण नवरात्रीमध्ये जी गुप्त नवरात्री असते त्याच्यामध्ये रात्री समय हा खूप पॉवरफुल सांगितलेला आहे ना. रात्रीमध्ये केलेलं जप तप सेवा साधना ही अनंतपटीने वाढणारी असते. आणि भगवतीच्या ज्या काही वेगवेगळी स्वरूप आहेत त्या वेगवेगळ्या स्वरूपांची अनुभूती देणारं असते. कारण तुम्ही जरी कुठल्या देवतेची उपासना करत असला, कुठल्या देवीची उपासना करत असला, तरी तिच्या योगिनी भरपूर आहेत, तिच्या सेविका भरपूर आहेत. आईसाहेब लगेचच येत नसतात, अगोदर त्यांच्या योगिनी सेविका ह्या परीक्षा बघत असतात किंवा त्या अनुभूती देत असतात. आईसाहेब ही खूप पुढची गोष्ट आहे. मग त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापाशी पाहिजेत. पूर्ण दिवस उपवास करण्याचा प्रयत्न करा. उपवास केल्यानंतर रात्री एक 8-9च्या पुढंच बसायचं आहे आपल्याला. रात्री तुम्हाला लाल आसनावरती बसायचं. जी आपली कुलदेवी असेल त्या कुलदेवीची पंचोपचारी पूजा करायची. पंचोपचारे, मग पंचोपचारे म्हणजे त्यात सगळंच आलं. आता पंचोपचारी पूजा तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना, त्यामुळे काय त्याच्यावर मी काय बोलून खूप मोठा व्हिडिओ तयार होईल. त्यानंतर आईसाहेबांना आपल्याला त्याच्यामध्ये एक गोष्ट जी लागणार आहे, तिळाचं तेल किंवा सरसो तेल, त्याला आपण मोहरीचं तेल म्हणतो, ह्या दोन्ही तेलांपैकी एक तेल पाहिजे. आणि अखंड रात्रीसाठी ते आपल्याला अखंड ज्योत लावायची, रात्री ती शांत झाली नाही पाहिजे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. तुम्ही अगोदर पंचोपचारी आईसाहेबांची उपासना सेवा साधना करायची. ते झालं की मग त्यांच्या पुढं अगोदर सर्व जे आपले देवता आहेत त्याच्यामध्ये आपले जे गुरु आहेत, गुरु नसतील तर डायरेक्ट जे जे गुरुतत्व आहे त्यांना प्रणाम करायचे, त्यांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर जे पंचदेवता आहेत पंचदेवतांचं स्मरण करायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्या साधनेला आपण सुरुवात करायची. लाल आसनावरती बसायचं आहे. आईसाहेबांना लाल फुलं, जी आपण मिठाई सांगितली ती मिठाई आणि 5 जी फळं सांगितली त्या फळांचा भोग दाखवायचा आहे. त्यानंतर संकल्प करायचा आहे की आईसाहेब मी हे जे काही दिव्या कवच आहे, जी दुर्गा कवच आहे अथवा दिव्या कवच हे जे सांगितलेलं आहे, ह्या दिव्या कवचाची एक माळ आज रात्रीमध्ये मी ही सेवा करतो, ही साधना करतोय. माझी इच्छा आहे की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तू माझ्याबरोबर राहिली पाहिजेस, माझ्या कुटुंबाबरोबर राहिली पाहिजेस, माझ्या कुटुंबाचं रक्षण केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग हा संकल्प, आता संकल्पामध्ये आपलं पूर्ण नाव सांगणं, आपलं गोत्र सांगणं, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. आपल्याला संकल्प कसा करायचा हे माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर स्वामी काही जास्त बोलत नाही. आणि त्यानंतर संकल्प सोडल्यानंतर हा संकल्प झाला आपल्या साधनेचा. किती करायचं, एक माळ जप करायचा आहे, म्हणजे 108 पाठ हे जे करायचे आहेत, ह्या 108 पाठामध्ये जागृत अवस्थेमध्ये यायला सुरुवात होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अखंड ज्योत जी लावायची सांगितली, अखंड ज्योत ही तिळाच्या तेलाची किंवा जे काही मोहरीचं तेल आहे ह्या मोहरीच्या तेलाची लावायची. आणि त्याच्यामध्ये स्वसंकल्प करायचा की मी ही अखंड ज्योत आईसाहेबांचं, जी माझी कुलदेवी आहे किंवा जी माझी इष्टदेवता आहे, जे कोण आहे त्यांचं नाव घेऊन हिच्या प्रसन्नतेसाठी, तिच्या अनुभूतीसाठी मी ही अखंड ज्योत लावते आणि ही साधना करतोय. ही अखंड ज्योत लावताना सुद्धा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. आणि मग ते झालं की आपल्या साधनेला सुरुवात होते. आता साधनेला सुरुवात झाल्यानंतर पहिली गोष्ट आपल्याला असणार तर बसणारच आहे. जे काही हा स्तोत्र आहे ह्या स्तोत्राचे आपल्याला 108 पाठ करायचे आता देव्या कवचाचे. ह्या 108 पाठामध्ये हा स्तोत्र जागृत अवस्थेमध्ये येईल. जागृत म्हणलंय मी, सिद्ध नाही. सिद्ध होणं ही खूप पुढची गोष्ट आहे. हे जे कवच आहे ह्या कवचामध्ये जे भगवतीची वेगवेगळी स्वरूप आहेत, जे नवदुर्गा आहेत आणि त्याचबरोबर भगवतीचे जे काही वेगवेगळे स्वरूप आहेत ते तुमच्या घराचं दशदिशांनी रक्षण करण्याचं सामर्थ्य ठेवतात ज्यावेळेस जागृत अवस्थेमध्ये येतं. ह्या कलियुगामध्ये कुणाला कुणाची प्रगतीचं बघवत नाही, आपल्याला माहिती आहे. किंवा एखादा पुढं चालला असेल त्याला पाठीमाग कसं वडायचं, तर ह्याच्यासाठी आपण काय काय विधी केले जातात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस ही साधना तुम्ही रात्री करता किंवा करणार आहेत त्यानंतर ह्यांचा प्रभाव मुळामध्ये शून्यतःपर्यंत निघून जाऊ शकतो. आणि जर आपल्या घरावरती अगोदरच कोणी तंत्रप्रयोग केले असेल, जारण मारण वशीकरण उच्चाटन स्तंभन जे काही असेल त्यांचा प्रभाव, त्यांची जी काही बंधनं आहेत ती हळूहळू तुटायला सुरुवात होतील. त्या दिवशी तुम्हाला हे 108 पाठ पूर्ण करायचे आहेत. आणि 108 पाठ पूर्ण झाल्यानंतर शेवटी ती भगवतीच्या चरणावरती ह्या पाठाची सेवा समर्पित करायची. आणि त्यानंतर सुद्धा दररोज तुम्हाला एक पाठ हा याचा करतच राहायचं. त्या दिवशीचे 108 झालं की तिथून पुढं कंटिन्यू एक पाठ हा झालाच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय ती जागृत अवस्था चालू होणार नाही किंवा सिद्ध अवस्था येत नाही. आणि प्रयत्न करायचा की सात्विकता आपल्या जीवनामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. सात्विक राहून
स्वच्छतेचं पालन करून भगवतीची उपासना सेवा साधना केली पाहिजे. त्यानंतर कसं होतं की ज्यांनी कुणी सेवा आता सध्याला करत आहेत त्यांना जर वाटत असेल की आम्ही हे का करावं, तर तसं नाही, ही केली पाहिजे, प्रत्येकाने केली पाहिजे. आपण बघतो की अलीकडे लोक काही लोकांचे प्रश्न सोडवतात, ज्यांना संचार येतात किंवा ज्यांना देवाचा काही साक्षात्कार असेल किंवा जे लोकांचे प्रश्न बघतात त्यांना आपण देवऋषीसुद्धा म्हणू शकतो किंवा काय म्हणायचं ते म्हणू शकतो. तर अशा लोकांनी सुद्धा कोणतं ना कोणतं कवच एक सिद्ध करून किंवा एक जागृत करून एक ज्यावेळेस आपण लोकांचे प्रश्न बघणार आहे त्यावेळेस त्याचं एकदा पाठ करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या शरीराच्या कडेने सुद्धा हे सुरक्षा कवच राहणं खूप गरजेचं आहे. कशामुळं? कारण की ज्यावेळेस आपण एखाद्यांचे प्रश्न सोडवत असतो, जर त्याच्यावरती परकोटीच्या निगेटिव्ह शक्ती असतील, त्याच्यामध्ये चेडे पितर हे जे काही गोष्टी आहेत, काले कलवे हे जे काही अशा ज्या काही जर गोष्टी असतील की ते साधकाला सुद्धा ते हानी पोचवू शकतात, तर त्यावेळेस साधकांनी कुठला सुद्धा बघणारा लोकांचे प्रश्न सोडवणारा व्यक्ती असो त्याने एकदा लोकांचे प्रश्न सोडवायला बसायच्या अगोदर हे सिद्ध केलेलं किंवा जागृत केलेलं स्तोत्र एकदा त्याची सेवा देऊनच बसलं पाहिजे. कारण मग त्यांनी काय होतं, आपल्या शरीराच्या सर्व जे काही आपले अवयव आहेत हे अवयवांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आईसाहेब घेतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव आपल्यावर डायरेक्ट पडत नाही, असं होतं. त्यामुळं ह्या गुप्त नवरात्रीमध्ये ज्यांना कुणाला साधना करता आलेल्या नाहीत आणि जे ऑलरेडी साधना करतायत त्यांनीसुद्धा जे काही ही दिव्य कवच आहे ह्या दिव्य कवचाची साधना केली पाहिजे. कारण कलियुगामध्ये हे खूप गरजेचं आहे. आईसाहेबांना शरण जाणं खूप गरजेचं आहे. खूप सद्विवेक बुद्धीचा विचार करून अंधश्रद्धेला बळी न पडता सात्विक मार्गातून जसं आपल्याला चालता येईल त्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. आणि कसं होतं की ज्यावेळेस भगवतीला आपण शरण जातो तर तिच्यावरती सुद्धा एक जबाबदारी असते. आपण आई म्हणूनच तिला हाक मारतो, तर त्या लेकराची रक्षण करण्याची जबाबदारी तिच्या आहे. तर भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही कसं करता ह्याच्यापेक्षा 108 पाठसुद्धा करण्याची गरज नाही. तुम्ही एक पाठ जरी अंतःकरणाने जर केला, अर्थ हाकीने जर केला तर त्याच्यात कितीतरी पावर आहे. पण एक कसं होतं की तो भाव लगेच जागृत होत नसतो. भक्ती नामस्मरणाने जपतपाने तो भाव भगवतीविषयी जागृत होत असतो, असं आहे. त्यामुळं नवरात्रीमध्ये ज्यांना कुणाला साधना जमलेल्या नाहीत किंवा ज्यांना करता आलेलं नाहीत किंवा जे करतायत ऑलरेडी त्यांनी ही साधना अष्टमीच्या दिवशी करायची. ज्यांची ऑलरेडी साधना आहे 2-3 तास बसतायत त्यांनी निदान मग ज्यांची साधना चालू आहे त्यांनी निदान मग 21 पाठ तरी त्या रात्री अशा पद्धतीने जी विधी सांगितली ह्या विधीने केली पाहिजे. आणि ज्यांची साधना नाहीत चालू पण त्यांना मग एक दिवस काढून ह्या अष्टमीला 108 पाठ ह्या स्तोत्राचे करायचे आणि त्यानंतर कंटिन्यू दररोज एक पाठ तर झालाच पाहिजे. आईसाहेबांचं घरामध्ये अप्रत्यक्षरित्या वावर चालू राहतो. ह्याने आईसाहेबांच्या योगिनीचं घरामध्ये येणं जाणं चालू राहतं. त्यामुळे काय होतं की घराच्याकडे एक शक्ती लहरी तयार होतात की कुणीसुद्धा तुमच्या घरावरती वाईट शक्ती किंवा वाईट क्रिया करू शकत नाहीत. असं ह्या पाठाचं महत्त्व आहे. पाठाचं खूप काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. जवळजवळ सगळ्या दिशेने सगळ्या अवयवाचं रक्षण भगवतीचे वेगवेगळी स्वरूपं करत असतात ह्या पाठाच्या साधनेनंतर आणि करतात सुद्धा. आणि जी दुर्गा सप्तशती आहे ती वाचण्याची पद्धत काय आहे ह्यानंतर आपण एक व्हिडिओ नंतर तयार करूयात जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस. पण सेवा म्हणून सुद्धा तुम्ही मनाने कसं सुद्धा करू शकता. शेवटी कसं आहे, भाव महत्त्वाचा आहे कुठल्या सुद्धा गोष्टीमध्ये. तुमचा आई म्हणून भाव जर तुम्ही अशा पद्धतीने जरी वाचलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण एक जे त्या नियम आहेत ते नियमातून जर वाचायचं म्हटलं तर त्याचे नियम वेगळे लागू पडतात. शाप विमोचन करणं गरजेचं आहे. त्याचा एक क्रम आहे. त्या क्रमानेच ह्या गोष्टी मग होऊ शकतात. आपण ह्याच्या अगोदर व्हिडिओ त्या अपलोड तर केलेलाच आहे. गुप्त नवरात्रीविषयी भरपूर लोकांनी जवळजवळ मला वाटतं 20-25 हजार लोकांनी तो काय व्हिडिओ बघितला आहे. 20,000 काय मी बघितलं नाही. ते जर बघितलं नसेल तर तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघा आणि झालं जर ही साधना करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जी मी आता सांगितलेली दुर्गा कवच आहे, आता दिव्य कवच आहे याची. आणि आपला चॅनेल जास्तीत जास्त तुम्ही आता सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करता येईल. तुमचे मित्र असतील जे तुमचे जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ती शेअर करा आणि तुम्ही स्वतः भगवतीला शरण या. कारण कलियुगामध्ये फक्त कलियुग सिर्फ नाम आधारा भगवतीच्या नामावरती तुम्ही ह्या कलियुगामध्ये तरुण जाणार आहेत. खूप सात्विक पद्धतीने मन शुद्ध ठेवून, तन शुद्ध ठेवून, आत्मशुद्ध ठेवून आपल्याला आईसाहेबांची उपासना सेवा साधना करायची आणि पुढे चालायचं आहे. जय माता दी.